दिबा पाटलांची जयंती आहे. काय आठवणी? आज आदरणीय दिबा पाटील साहेबांचं शताब्दी वर्ष सुरू होत आहे. एकंदर जर आपण ह्या नव्या मुंबईचा परिसर बघितला तर त्या परिसरामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जी चळवळ आदरणीय दिबा पाटील साहेब, दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत साहेब, वीर वाजेकर, हिराजी खारकर अशा त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबतीनं चालू होती, त्या चळवळीचा किंवा तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्य आंदोलनं असतील, मंडल आयोगाच्या अंमलबजावणी करावे म्हणून झालेलं आंदोलन असेल, या साऱ्यामध्ये दिबा पाटील साहेब हे केंद्रस्थानी होते. या परिसरामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच त्यावेळेस सारी राजकीय सामाजिक कामं होत होती. आणि या साऱ्याला आपण या ठिकाणी जे बघताय तो रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे पनवेल उरण शिक्षित करण्याचं जे काम त्या काळामध्ये साठीच्या दशकामध्ये दिबा पाटील साहेब, दत्तूशेठ पाटील, कृद जोशी, वीर वाजेकर, जनार्दन भगत, गोटीराम शेठ, विठू शेठ गवंडी, रघुनाथ शेठ चितेकर या त्यांच्या साऱ्या सहकार्यांनी केलं. अनंता शेठ भुईर हे आपण जर बघितलं तर ह्या परिसराची जी जडणघडण आहे ती पूर्णतः दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, दत्तूशेठ पाटलांच्या नेतृत्वाखाली झाली. या परिसरामध्ये माध्यमिक शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. एक पनवेलला विखे हायस्कूल होतं आणि अन्यत्र अगदीच कोणी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर मुलं यायची, अन्यथा शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. त्या या ठिकाणी उभारल्या गेल्या. कॉलेजेस या ठिकाणी उभारली गेली. पनवेल असेल, पुंडा असेल, वाशीचं मॉडर्न कॉलेज असेल, हे सारं जी खऱ्या अर्थानं बहुजन समाजाच्या प्रगतीची लक्षणं आहेत, ती ही लक्षणं किंवा ते आयाम गाठण्यासाठी सर्वंकष काम या साऱ्याच मंडळींनी केलं. अतिशय आरसपणे असं काम त्या काळात केलं जायचं. आणि ह्या संस्कारामध्ये वाढलेली जी पिढी आहे ती आजही आपण बघतोय की इतरत्र राजकीय सामाजिक संस्कृती आहे म्हणायला हिम्मत करावी लागेल कार्यकर्त्याला, पण ह्या परिसरामध्ये मात्र आज चौथी पिढी, काहींची पाचवी पिढी देखील शेतकरी कामगार पक्षाच्या त्या संस्कारामध्ये काम करते. भलेही या दीर्घ प्रवासामध्ये काही मतभेद झाले असतील, पाण्यावर काठी आपटल्यावर पाणी वेगळं दिसलं असेल, पण शेवटी हे प्रवाह हा एकच राहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रलोभनं, अनेक संकट ह्यांचा सामना करत आज या परिसरातली तरुण पिढी एका ध्येयानं काम करताना आपल्याला दिसते. अर्थात या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी जी धोरणं घेतलेली आहेत, राज्य सरकारची असतील, केंद्र सरकारची असतील, एकंदरीतच पुनर्वसनाच्या कायद्यामध्ये असणारा लॅकिना असेल किंवा रोजगाराच्या संधीच्या बाबतीत झालेली, कायद्यानं निर्माण झालेली वाईट परिस्थिती असेल, कामगार कायदे असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीतलं धोरण असेल, शैक्षणिक किंवा सामाजिक बाबतीतलं धोरण असेल, हे अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. पण या साऱ्यातून वाट दाखवणारं दीपस्तंभासारखं एक व्यक्तिमत्व दिबा पाटील साहेब यांच्या रूपात या ठिकाणी कार्यरत आहे. आज त्यांच्या शताब्दी वर्ष सुरू होते. निश्चितपणानं आम्हा साऱ्यांच्या मनामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आमच्या लेखी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळच आहे, त्याच्या नामकरणाचा मुद्दा खतखततोय. अतिशय डिप्लोमॅटिकरित्या त्या विमानतळाचं पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन केलं गेलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान आंदोलनाची चिंगारी भडकेल याची जाणीव झाल्यानंतर या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या या ठिकाणच्या
भूमिपुत्राची, प्रकल्पग्रस्तांची, स्थानिकांची फसवणूक केली गेली आणि ज्या वेळेस विमानांचं आज औपचारिक उद्घाटन आहे, विमानांचं उड्डाण सुरू होईल, त्यावेळेस या ठिकाणी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशी उद्घोषणा होईल म्हणून सांगितलं गेलं. 25 डिसेंबरला या ठिकाणी विमानतळाचं रीतसर कामकाज चालू झालं, पण अगदी कालपर्यंत मुख्यमंत्री महोदय कळंबोलीत आले तोपर्यंत या ठिकाणी या दिशेनं कुठलंही पाऊल उचललेलं आपल्याला दिसत नाही. ज्या गोष्टी या दरम्यान घडल्या त्यांची आजच्या शुभदिनी मी या ठिकाणी वाच्यता करणार नाही, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणचा प्रकल्पग्रस्त जो आज नव्या मुंबईचा प्रकल्पग्रस्त ताठमानेनं उभा आहे, जो आर्थिकदृष्ट्या सबळ आहे, सक्षम आहे आणि त्याच्यातूनच आर्थिक प्रगतीतून आपली संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आमचे अनेक तरुण सहकारी जे की अगदी नव्यानं सामाजिक क्षेत्रात आलेले आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक राजकीय समस्यांचं विवेचन करताना ह्या चळवळीमध्ये त्यांचं योगदान देताना दिसत आहेत. आणि एक गोष्ट नक्की आहे की जो मनोनिग्रह 1970 साली सिडको विरुद्ध सुरू झालेल्या लढ्यामध्ये होता, जो 1981 साली ह्या दास्तानावर झाला, त्यावेळेस शेकडो लोकांना त्या ठिकाणी लाठीमारामध्ये जखमा झाल्या. 1984 मध्ये याचा परमोच्च बिंदू गाठला गेला. 5 शेतकरी या ठिकाणी हुतात्मे झाले आणि कुणाच्या ध्यानीमनी नसलेला 12.5% विकसित भूखंड देण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. दमनशक्ती वापरून सारी यंत्रणा विरोधात उभी करून ही शासनाला त्या निर्णयापासून बाजूला जाता आलं नाही. आणि त्यामुळेच मी नेहमी सांगत असतो की आमची तरुण पिढी आज रेंज रोवर, डिफेंडर, जगवार, BMW अशा आलिशान कारमध्ये फिरते. त्याचं मूळ कुठंतरी या आंदोलनामध्ये, या हौतात्म्यामध्ये आहे. आणि त्या अनुषंगानं ही चळवळ दिबा पाटील साहेबांच्या पश्चात ही अतिशय ताकदीनं चालू आहे. जोपर्यंत विमानतळाला नामकरण होत नाही, दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाही, या ठिकाणी रोजगाराच्या संधी स्थानिकांना मिळत नाही, तोपर्यंत हे अग्निकुंड थांबणार नाही आणि प्रकल्पग्रस्त स्थानिक जनता याच्यातून आपलं इप्सित साध्य केल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी मी नमूद करतो आणि आदरणीय दिबा पाटील साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण. आपल्या काय